विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इंग्लिश ग्रामरचा टॉपिक, जो की आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. चला तर वळूया लगेचच आजच्या टॉपिककडे. आणि आजचा टॉपिक सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटेल की स्पर्धा परीक्षेमध्ये यावर कसे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपण पाहूया. एकतर फिलिंग द ब्लँक्सच्या स्वरूपात असतील किंवा फाइंड द एररच्या स्वरूपात असतील. जाणून घेऊया प्रिपोजिशन. आणि आज जसं की तुम्ही थंबनेल बघितलं असेल त्यानुसार तुम्हाला माहिती आहे आजचा जे प्रिपोजिशन आपण बघणार आहोत ते आहे सिन्स आणि फॉर मधला डिफरन्स. बऱ्याच लोकांना यामध्ये कन्फ्युजन असतं. वळूया लगेचच आजच्या टॉपिककडे. आता प्रिपोजिशन म्हणजे काय होते? जर प्रिपोजिशन या शब्दाची आपण फोड केली तर पहिला शब्द काय तयार होतो? प्री. आणि दुसरा शब्द काय तयार होतो? पोझिशन. दुसरा शब्द काय तयार होतोय? पोझिशन. आता सगळ्यांना माहितीये प्री म्हणजे काय रे? आधी. प्री म्हणजे काय? आधी. आणि पोझिशन म्हणजे काय? पोझिशन म्हणजे होते जागा. पोझिशन म्हणजे काय? जागा, एखादी प्लेस. बरोबर आहे? म्हणजे कशाच्या तरी आधी लागते त्याला काय म्हणणार आपण? प्रिपोजिशन. मग नेमकं कशाच्या आधी लागते? कुठल्या शब्दांच्या आधी लागते? तर जे नाउन आणि प्रोनाउन, नाउन किंवा प्रोनाउनच्या आधी लागतं त्याला आपण म्हणतो प्रिपोजिशन. जाणून घेऊया कसं. आता एक्झाम्पल बघा. समजा मी म्हटलं की मी टेबलवर पुस्तक ठेवलेलं आहे. मी पुस्तक कशावर ठेवलंय? टेबलवर. मराठीमध्ये सांगते आधी. टेबलवर. वर हा शब्द काय झाला? प्रिपोजिशन झाला. शब्दयोगी अव्यय झाला. बरोबर आहे ना? आणि टेबल काय झाला? कुठल्या तरी वस्तूचं नाव झालं. म्हणजे नावाच्या किंवा सर्वनामाच्या आधी लागणारा जो शब्द आहे त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतो. हे झालं मराठीतलं. ठीक आहे? पण द वर्ड which comes before noun or pronoun is called as preposition. बरोबर आहे? मग आता वळूया एक्झाम्पल कडे. आता प्रिपोजिशन इज अ वर्ड विच यूज बिफोर नाउन और प्रोनाउन. सगळ्यांना डेफिनेशन दिसते. मग एक्झाम्पल बघा. द बुक इज ऑन द टेबल. ऑन काय झाला रे? ऑन झाला प्रिपोजिशन. ऑन काय झाला? प्रिपोजिशन. बरोबर आहे? ऑन झाला प्रिपोजिशन. आणि टेबल जो आहे, टेबल काय आहे? नाऊन आहे. टेबल काय आहे? नाऊन आहे. म्हणजे नाऊनच्या आधी जो शब्द लागला त्याला म्हणू आपण प्रिपोजिशन. नेक्स्ट बघा. द बुक इज केप्ट ऑन हिम. हा ऑन काय झाला? प्रिपोजिशन. बरोबर आहे? आणि हिम काय झाला? हिम झालं प्रोनाउन. म्हणजे पुस्तक त्याच्यावर ठेवलेलं आहे, त्याच्या डोक्यावर ठेवलंय, त्याच्यावर ठेवलंय. म्हणजे हिम झालं प्रोनाउन आणि ऑन झालं प्रिपोजिशन. म्हणजे नावाच्या किंवा सर्वनामाच्या आधी लागणारा जो शब्द आहे त्याला म्हणू आपण प्रिपोजिशन. ही झाली प्रिपोजिशनची सिंपल डेफिनेशन. बरोबर आहे? इथे बघा द टेबल नाउन आहे, इथे हिम प्रोनाउन आहे आणि दोघांची आधी ऑन हा प्रिपोजिशन आलेला आहे. पण आपण फॉर बघूया. फॉर काय सांगते? एखादी गोष्ट आपण किती काळापासून करतोय, किती वेळेपासून करतोय हे सांगण्यासाठी काय वापरलं जातं? फॉर वापरल्या जातो. दिसतंय इथे सगळ्यांना? हे सांगण्यासाठी काय वापरल्या जात आहे? फॉर वापरल्या जात आहे. कशासाठी? एखादी गोष्ट आपण किती काळापासून करतोय, किती वेळेपासून करतोय हे सांगण्यासाठी आपण फॉर वापरतो. एक्झाम्पल. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 2 hours. बघा इथे दिलेला आहे फॉर 2 hours. मला माहिती आहे का मी कुठल्या वेळेपासून खेळते? नाही, पण मी 2 तासांपासून खेळते. फॉर 2 hours म्हणजे मी 2 तासांपासून खेळत आहे म्हणून मी काय वापरलेलं आहे? फॉर वापरलेला आहे. आता आय हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर 4 hours. मी 4 तासांपासून पुस्तक वाचते. आता जर तुम्ही नोट डाउन केलं असेल तर तुम्हाला हे लक्षात येते की इथे तुम्हाला फॉर 2 hours, फॉर 4 hours हे दिसतंय. पण तुम्हाला एक निश्चित वेळ सांगितलेली आहे का रे? निश्चित वेळ सांगितलेली नाही. तुम्हाला असं म्हटलंय की मी 8 वाजल्यापासून खेळतोय, मी 7 वाजल्यापासून खेळतोय, असं म्हटलेलं नाही. म्हणजे यामध्ये तुम्हाला एक कालावधी दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला काय दिलेला आहे? एक कालावधी दिलेला आहे. किती तास झाले, किती आठवडे झाले, किती दिवस झाले हे दिलेलं असणार, पण निश्चित वेळ दिलेली नसणार. म्हणजे एखादी गोष्ट आपण किती काळापासून करतोय, किती वेळेपासून करतोय हे जर सांगायचं असेल तर आपण काय वापरणार? फॉर वापरणार. ठीक आहे? आता नेक्स्ट बघूया. सिन्स.
म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीची निश्चित वेळ सांगितल्या जाते, जेव्हा एखाद्या गोष्टीची काय सांगितल्या जाते, निश्चित वेळ सांगितल्या जाते, तेव्हा काय वापरायचं, सिन्स वापरायचं. काय वापरायचं, सिन्स. बघा, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 8 AM. म्हणजे मी सकाळी 8 वाजल्यापासून क्रिकेट खेळतोय. म्हणजे क्रिकेट तर खेळतोय, पण कधीपासनं, 8 वाजल्यापासनं. कधीपासनं, 8 वाजल्यापासनं. म्हणजे 8 हा काय आहे, 8 वाजले हा काय एक पर्टिक्युलर टाइम इथे सांगितलेला आहे. पर्टिक्युलर टाइम, पर्टिक्युलर पॉइंट तुम्हाला इथे दिलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय हॅव बीन लिव्हिंग इन अमरावती सिन्स 2016. म्हणजे मी 2016 पासून अमरावतीमध्ये राहते. सिन्स कशासाठी सांगितलं, की एक निश्चित टाइम पिरियड दिलेला आहे. 2016 पासून मी राहते हे निश्चितपणे सांगितलेलं आहे, म्हणून मी काय वापरलं, सिन्स वापरलं. आणि जर मी असं म्हटलं असतं, आय हॅव बीन लिव्हिंग इन अमरावती फॉर मेनी इयर्स, म्हणजे मी भरपूर वर्षांपासून राहते, पण किती वर्ष सांगितले का, नाही. किंवा कोणत्या वर्षापासून राहते हे सांगितलं का, नाही. जेव्हा निश्चित सांगितलेलं नाहीये, एक कालावधी दिलेला आहे, तेव्हा फॉर वापरायचा. आणि जेव्हा निश्चित कालावधी, एक पर्टिक्युलर टाइम दिलेला असतो, तेव्हा सिन्स वापरायचा. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? चला तर बघूया सिन्स आणि फॉर मधला डिफरन्स पुन्हा एकदा. आपण बघणार आहोत फॉरचे युजेस. ठीक आहे. आता फॉर काय सांगते, एखादी गोष्ट किती कालावधीपासून होते, बरोबर आहे, किती वेळेपासून होते. किती कालावधीपासून होत आहे हे जर सांगायचं असेल तर काय वापरायचं, फॉर वापरायचं. एक इथे एक्झाम्पल लिहू शकतो, फॉर 2 hours, बरोबर आहे. फॉरचा सेकंड यूज आहे कोणातरी साठी. कोणातरी साठी जर एखादी गोष्ट असेल तेव्हा आपण काय वापरतो, फॉर. मी जर म्हटलं, आय हॅव अ गिफ्ट फॉर यू, माझ्याकडे काय आहे, तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट आहे, बरोबर आहे. मग फॉर यू, तुझ्याकरिता आहे, तुझ्यासाठी आहे. म्हणजे एखादी गोष्ट कोणातरी साठी असेल तेव्हा आपण फॉर वापरतो. फॉर एक्झाम्पल हे आपण म्हणू शकतो, धिस लेक्चर इज फॉर यू. हे लेक्चर कोणासाठी आहे, तुम्हा सगळ्यांसाठी आहे, बरोबर आहे ना. म्हणूनच तुम्ही या लेक्चरला रोज बघत राहा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. म्हणजे एखादी गोष्ट कोणातरी साठी असेल तेव्हा सुद्धा आपण काय वापरतो, फॉर वापरतो. एखादी गोष्ट किती कालावधीपासून चालत आलेली आहे, किती कालावधीपासून होत आहे, किती वेळेपासून होत आहे, पर्टिक्युलर टाइम दिलेला नाही, पण एखाद्या कालावधीपासून, एखाद्या वेळेपासून होत आहे, तर तेव्हा सुद्धा आपण काय वापरतो, फॉर वापरतो. नेक्स्ट थर्ड यूज बघा, एखादी गोष्ट एक्सचेंज साठी आपण सांगू शकतो की फॉर. एक्सचेंज म्हणजे काय, आपण म्हणतो ना, हे द्या ते घ्या. जसं मी म्हटलं, पेन धिस पेन इज फॉर 20 रुपीज, बरोबर आहे. म्हणजे हा पेन किती रुपयाला आहे, 20 रुपयाला. म्हणजे 20 रुपये द्या आणि हा पेन घ्या, बरोबर आहे. धीस दीज पेन्स आर फॉर 50 रुपीज, म्हणजे हे सगळे पेन 50 रुपयाला आहे. म्हणजे त्या पेनाची किंमत किती आहे, 50 आहे. पण आपण एक्सचेंज करू ना, 50 ची नोट देऊ तेव्हाच आपल्याला पेन मिळतील ना. मग जेव्हा एखादी गोष्ट आपण एक्सचेंज करतोय तेव्हा सुद्धा काय येणार, फॉर येणार. लक्षात येते सगळ्यांना? नेक्स्ट बघूया, तुम्हाला जर एखाद्याची ॲबिलिटी सांगायची असेल तरी सुद्धा काय वापरता येते, फॉर वापरता येते. फॉर एक्झाम्पल कसं, धीस टास्क इज इझी फॉर यू. हे टास्क तुझ्यासाठी काय आहे, इझी आहे, बरोबर आहे. म्हणजे तुझी क्षमता सांगितलेली आहे की तू आरामात करू शकतेस. फॉर एक्झाम्पल, गेटिंग गव्हर्नमेंट पोस्ट इज रिअली इझी फॉर यू.
केव्हा? जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघणार आणि दररोज मन लावून अभ्यास करणार. व्हिडिओ माझे बघा, इतरांचे बघा, पण अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. मग गेटिंग गव्हर्नमेंट पोस्ट इज रिअली इझी फॉर यू. तुमच्या सगळ्यांसाठी खूप इझी आहे गव्हर्नमेंट पोस्ट काढणं. जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघाल, इतरांचे व्हिडिओ बघाल आणि छान अभ्यास करा. व्हिडिओ कोणते बघत आहे हे तुमच्यावर डिपेंड करते. कारण माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही क्वालिटीचे व्हिडिओ बघा. ज्यामधून तुम्हाला खरंच काहीतरी मिळतंय, ज्यामधून तुमचे मार्क्स कव्हर होतंय, तेच व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओमधून अभ्यास करा. काही सेल्फ स्टडी करा. चांगले बुक्स वाचा. खूप सारे बुक्स वाचू नका आणि कन्फ्युजन करू नका. आणि मोजके बुक्स वाचा, पण क्वालिटीचा डेटा घ्या, क्वालिटी कंटेंट घ्या आणि तुमची पोस्ट लवकरात लवकर तुमच्या हातात असेल. आणि हा व्हिडिओ जेही लोक बघत आहेत, तर सगळ्यांची गव्हर्नमेंट पोस्ट नक्की निघो अशी देवाचरणी प्रार्थना करते. चला तर बघूया. आपण बघितले फॉरचे युजेस. काय? किती कालावधीपासून एखादी गोष्ट करतोय तेव्हा आपण काय वापरणार? फॉर वापरणार. बरोबर आहे. त्यानंतर कोणातरी साठी आपण एखादी गोष्ट, जसं की दिस गिफ्ट इज फॉर यू. बरोबर आहे ना? आपण म्हणतो ना दिस इज फॉर यू. हे तुझ्यासाठी आहे, हे तुझ्याकरिता आहे. तेव्हा त्यानंतर एक्सचेंज, दिस पेन इज फॉर 20 रुपीज, दिस पेन इज फॉर 100 रुपीज. म्हणजे 100 रुपीज दे आणि हा पेन घे. बरोबर आहे. म्हणजे एक्सचेंज करतोय तेव्हा आपण सुद्धा फॉर वापरतो. नंतर ॲबिलिटी, गेटिंग अ गव्हर्नमेंट पोस्ट इज रिअली इझी फॉर यू. एखादी गव्हर्नमेंट पोस्ट मिळवणं हे खरंच तुमच्यासाठी काय आहे? खूप इझी आहे. म्हणूनच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर बघूया लगेचच सीन्सचा यूज. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया सीन्सचा यूज. सीन्सचा पहिला तर यूज मी तुम्हाला सांगितलंय, की एखादी गोष्ट कुठल्या पर्टिक्युलर टाइम पासून होते, कुठल्या पर्टिक्युलर वेळेपासून होते हे सांगण्यासाठी आपण सीन्स वापरतो. बरोबर आहे. जसं की सिन्स 8 AM, सिन्स सिन्स मंडे, मंडे पासून ती गोष्ट चालू आहे. म्हणजे एखादे पर्टिक्युलर टाइम नोट केलेला आहे तेव्हा आपण सिन्स वापरतो. सिन्सचं दुसरं रिझन आहे, की कारण सांगण्यासाठी. आता कारण बघा कुठलं? जसं सिन्स आय वॉज नॉट वेल. एक्झाम्पल दिलेलं आहे, की मला काल बरं नव्हतं. आय डिड नॉट प्ले क्रिकेट. म्हणून मी क्रिकेट खेळू शकले नाही. मग हे काय कारण आहे ना, मला बरं नव्हतं म्हणून मी क्रिकेट खेळू शकले नाही. सिन्स देअर वॉज नो इलेक्ट्रिसिटी आय डिड नॉट स्टडी हार्ड. काल इलेक्ट्रिसिटीच नव्हती म्हणून मी खूप अभ्यास करू शकले नाही. किंवा सिन्स देअर वॉज नो इलेक्ट्रिसिटी आय डिड नॉट स्टडी हार्ड. काल लाईटच नव्हती म्हणून मी अभ्यास करू शकली नाही, अभ्यास केलेला नाही. या पद्धतीचा वापर सीन्स साठी केला जातो. आता बहुतेक लोकांच्या डोक्यात हा प्रश्न असेल, की मॅडम प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात? ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. मी काही सेंटेन्स देणार आहे, त्या सेंटेन्सचं आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. तिथे सीन्स येणार की फॉर येणार. आणि पेपरमध्ये सुद्धा सेम अशाच टाईपचं असतं. एकतर तुम्हाला फिलिंग द ब्लँक्सच्या स्वरूपात दिलेलं असणार, की एखादं सेंटेन्स आहे आणि तिथे ब्लँक आहे, तिथे तुम्हाला प्रिपोजिशन ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. 3-4 ऑप्शन देतील, सिन्स आहे, फॉर आहे, टू आहे, अशा टाईपचे. तर तुम्हाला एक्झॅक्टली कुठलं प्रिपोजिशन तिथे पुट करायचंय ते तुम्हाला ठरवावं लागेल. किंवा कधी कधी काय होतं, की एखादं सेंटेन्स देतील आणि त्यामध्ये एरर असेल. बरोबर आहे. जर समजा की मी असं म्हटलं, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 8 AM. आता मी जर असं म्हटलं तर 8 8 वाजल्यापासून मी खेळतोय. तर फॉर कशासाठी वापरतो रे आपण? एखाद्या कालावधीपासून. इथं तर पर्टिक्युलर टाइम दिलेला आहे. मग तिथे काय यायला पाहिजे? सिन्स यायला पाहिजे ना. मग फॉर काय आहे? तिथला एरर आहे. मग ह्या अशाच पद्धतीनं तुम्हाला विचारण्यात येईल. तर ते तुम्हाला छान पद्धतीनं समजलं पाहिजे आणि ते तुम्हाला छान पद्धतीनं समजलं पाहिजे आणि लगेचच तुम्हाला एरर लक्षात आला पाहिजे. चला तर सगळ्यांनी होमवर्क नोट डाउन करून घ्या आणि त्या होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना स्क्रीनवरती एक्झाम्पल दिसते. एक्झाम्पल दिलेले आहे, 4 एक्झाम्पल आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सिन्स किंवा फॉरचा यूज करायचा आहे. सोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा उपयोग होईल. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तब तक के लिए बाय. आणि तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट. खूप छान अभ्यास करा. लवकरात लवकर एक गव्हर्नमेंट पोस्ट मिळवा, जेणेकरून तुमचं, तुमच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.